अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर, घरकुल आणि गायकोठा योजनांचे प्रश्न गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे अध्यक्ष सचिन बोठे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती अहमदनगर येथे आंदोलन करण्यात आले। वाळकी गावातील अनेक लाभार्थ्यांनी सिंचन विहीर, घरकुल आणि गायकोठा योजनांच्या मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी गेल्या काही वर्षांपासून पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला। मात्र संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय गाठले। सचिन बोठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। संबंधित विभागाकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याने लाभार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। घरकुल योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतरही दुसरा हप्ता मंजूर न झाल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत आहेत। त्यातच घरकुलाचे काम थांबविण्याबाबत ग्रामपंचायतीकडून पत्र देण्यात आल्याचा मुद्दाही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आलाय। आंदोलनाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली। प्रलंबित प्रकरणांची माहिती घेऊन सिंचन विहीर, घरकुल आणि गायकोठा योजनांशी संबंधित प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, युवा मंचचे अध्यक्ष सचिन बोठे, उपाध्यक्ष राहुल आरडे, अरुण नाईक, मंगेश पवार, मयूर नाईक, धीरज गव्हाणे, पंकज कासार, अनिता गव्हाणे, बजरंग काकडे, सिमोल गायकवाड, प्रवीण जुंद्रे, नासिर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। मी सचिन बोठे, अध्यक्ष सुजयदादा विखे युवा मंच। आज या गटविकास अधिकारी पंचायत समिती नगर या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून एक ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तर साधारणतः काही शेतकऱ्यांच्या अशा व्यथा आहेत की एक शेतकरी तर 2020 सालापासून सिंचन विहिरीसाठी ते सतत पाठपुरावा करत होता, परंतु वरून शासकीय ज्या स्कीमा येत आहेत, परंतु काही अधिकाऱ्यांच्या दीर्घाईमुळे त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत। जर आज एका विहिरीसाठी जर या शेतकऱ्याला 6 वर्ष हेलपाटे मारावं लागत आहेत, पाठपुरावा करतोय, तरी देखील त्या व्यक्तीला जर अडचणीच येत आहेत, तर हा कारभार आहे की काय आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी काही आपले गोठ्याचा विषय आहे। गोठा बांधकामासाठी 2023-2024 पासून जे काही गोठ्यांच्या वर्क ऑर्डर आलेल्या आहेत, त्याचे अजून त्या ठिकाणी जिओ टॅग केलेले नाहीयेत, काहींचे मस्टर निघालेले नाहीयेत। याला कारणीभूत कोण आहे, या सर्व गोष्टींचे उत्तर घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपले काय वाळकी गावातील महिला आहे, ज्या स्वतः एक विधवा आहेत आणि भूमिहीन आहेत, त्यांना देखील घरकुलाचा जे बांधकाम सुरू केलंय, परंतु दुसरा हप्ता घेण्यासाठी पुढील काहीच कारवाई केलेली नाहीये। तर त्याविषयी सुद्धा आपण साहेबांना मागितलंय। असे बरेच विषय आहेत, घरकुल आहेत, गोठा आहे, रस्ता आहे, एक रस्त्याचा विषय आहे जो मनरेगा अंतर्गत आपण या ठिकाणी टाकलेला होता, ते प्रकरणच या पंचायत समितीतून गाळ झालंय असं त्यांचे अधिकारी सांगतायत। तर त्याचं देखील उत्तर आपल्याला यांच्याकडनं घ्यायचंय। आज आपण या सर्व गोष्टींचं लेखी स्वरूपात आपण त्यांना मागितलंय आणि आपले जे उत्तर आहे हे सुद्धा त्यांना आपण लेखी स्वरूपात मागितलेले आहे। तरी आता पाहू आपण काय करतायत। जोपर्यंत आपल्याला लेखी उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन लावून बसणार आहोत। याच्यानंतर जे काय होईल ते आपण सर्व पाहणारच आहोत, परंतु इथून पुढे कुठल्याही शेतकऱ्याला, कुठल्याही लाभार्थ्याला अशी दीर्घाई कृपा करून अधिकारी वर्गाने करू नये, ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। मी अरुण बनसे नाईक, वाळकी, लाभार्थी शरद अरुण नाईक चे वडील विहिरी संदर्भात जे मी बोलतोय तुमच्या समोर, त्याबद्दल बरेचसे माझी 22-23 सालाची विहीर आहे। कुशल अकुशलचे बिल मिळाले मला सर्व, पण कुशलचे बिल अजून अद्याप मला मिळालेले नाहीये। आणि याकरता त्यांनी पंचायत समितीने मला नोव्हेंबर 24 साली ग्रामपंचायतच्या खात्यावर
चुकीच्या खात्यावर जाऊन ते पैसे परत आले का पंचायत समितीमध्ये, तेव्हापासून हे मला टाळाटाळ करतात की आता येतील, नंतर येतील, आणि मानसिक त्रास मला भरपूर झालेला आहे 24 सालापासून. ह्याच्यानंतर नोव्हेंबर 24 नंतर तुम्ही यांनाच विचारा की त्याच्यानंतर काही कारवाई केली का, तुम्ही या संदर्भात फाईल ओपन केली का? अद्याप केली नाही. ह्याच्यासाठी गेले मी 25 साल 26 साल चक्रा मारून मारून मला फार त्रास झालेला आहे. तरी यांना स्वतः विचारा की तुम्ही नोव्हेंबर 24 नंतर ही फाईल ओपन केली का, ह्याबद्दल रिटर्न आलेले पैसे परत मागणी मला एवढंच आहे की 2 ते 4 दिवसात यांनी मला पैशाची माझी व्यवस्था करावी, एवढी मी नम्र विनंती करतो. नसेल तर मला काही लेखी उत्तर द्यावा, आणि नाही मला पैसे मिळाले तर मी 8 दिवसात पुन्हा हे पवित्रा इथं ठिय्या आंदोलन करण्यासाठी पंचायत समितीमध्ये उपस्थित राहील. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.